ठाणे महापालिकेच्या शहरात अनेक मालमत्ता आहेत, मात्र अनेक संस्थांना या मालमत्ता देण्यात आल्या असून या संस्था त्याचा व्यावसायिक वापर करत असल्याचं यापूर्वी आरोप झाले आहेत. हा मुद्दा आता भाजप आमदार संजय केळकर यांनी उपस्थित करत ठाणे महापालिकेच्या मालमत्तांचा वापर भलतेच करत असल्याचा आरोप केलाय. त्यांनी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करताच आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिलेत. ठाणे महापालिकेच्या अनेक मालमत्ता शहराच्या विविध भागात आहेत. काही वास्तू पालिकेला सुविधा भूखंडाच्या बदल्यात बिल्डरांनी बांधून दिल्यात. या मालमत्ता अनेक संस्थांना देण्यात आल्या असून या संस्था त्याचा व्यावसायिक वापर करून पैसे कमावत आहेत असा आरोप सातत्यानं होत आहे. दरम्यान भाजप आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत विविध समस्यांवर चर्चा केली. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक सुनील जोशी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सर्व विभागांचे उपायुक्तही उपस्थित होते. यावेळेस त्यांनी मालमत्तांचा मुद्दाही मांडला. मालमत्ता विभागाच्या शहरात शेकडो मालमत्ता असून त्याचा वापर भलतेच करत आहेत, त्याचं भाडेही घेत आहेत असा आरोपही केळकर यांनी केला. या बळकावलेल्या मालमत्ता ताब्यात घेऊन संबंधितांना नोटिसा बजावाव्यात, तसंच मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिलेत. या ठिकाणी मालमत्ता विभागाकडे ज्या प्रॉपर्टीज आहेत महापालिकेच्या, छोट्या मोठ्या हॉल असतील, हे असेल, त्याची श्वेतपत्रिका काढा म्हणून मी सांगितलं होतं. त्याची यादी द्या आम्हाला, कारण की आईजीच्या जीवावर बाईजी उदार महापालिका बांधते आणि त्या ठिकाणी भलतेच लोक त्या ठिकाणी मालकी हक्क गाजवतात, भलतेच लोक त्या ठिकाणी त्याची भाडी वसूल करतात. सामान्य ठाणेकराला त्या ठिकाणी त्यांच्या परवानगीशिवाय जागाच मिळत नाही कुठल्या कार्यक्रमाकरता, कामाकरता, खेळण्याकरता. आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या मालमत्तांच्या संबंधामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना नोटिसा बजावा आणि प्रत्येक मालमत्तेचा कशा पद्धतीने वापर केला जातोय त्या वापरावर अंकुश ठेवा. त्याच्या संबंधितलं जी भाडी यायची ती महापालिकेला येऊ द्या. इथे अनेक लोक जे आहेत ते महापालिकेच्या जीवावरच जागा बळकावून बसलेले आहेत.